जवळजवळ 3 ते 3.5 किलो गावठी चिकन या ठिकाणी बनवायचं आहे आणि त्यासाठी ना आता एवढा मसाला घेतलेला आहे। आता या ठिकाणी ना आलं घेतलेलं आहे। आलं जवळजवळ पाव आलं घेतलं, एक पाऊण वाटी बाजरी घेतलेली आहे, धने घेतलेले आहे एवढी प्लेट आणि जवळजवळ 9 ते 10 मोठ्या कांड्या असं लसूण घेतलेलं आहे। आणि जवळ तीन ते अशा मोठ्या वाट्या ज्या आहे ना त्या किसून घेतलेल्या आहे, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे म्हणजे ना वाटायला ते सोपं जातं। आता इथं ना 1 किलो उभा कांदा कापून घेतलेला आहे, पातळ तो भाजण्यासाठी कांदा ना कापून घेतलेला आहे। आता इथं जवळजवळ 1 जुडी कोथिंबीर आणि 1 जुडी पुदिना असा घेतलेला आहे। आता हे सगळं आता लसूण सोलून घ्यायचं आहे आणि हे जे सगळे मसाले जे आहे ना ते सगळे थोडेसे भाजून घ्यायचे। जास्त काळे केले का मग ते म्हणजे अशी जळजळ होती, पित्त होतं म्हणून मग मी काय केलं आहे, जास्त मसाले काय भाजून घेतलेले नाही आहे, फक्त फुटाने थोडंसं तेल टाकून ना थोडेसे असे भाजून घ्यायचे। आणि कांदा पण म्हणजे असा काळा होऊन नाही दिलेला, पण चवीला इतकं छान असं हे होतं। आता हे सगळे जे मसाले आहे ना फुटाणे ते तेल टाकून थोडंसं आलंसुद्धा भाजून घेतलं आणि कांदा असा थोडासा तेल टाकून असा गुलाबी असा कांदा भाजलेला आहे, जास्त काळा पण नाही केलेला आणि जास्त असा कच्चा पण नाही आहे, असा कांदा भाजलेला आहे। आता हे कांद्याची पण पेस्ट काढायची आणि हे बाकीचे जे मसाले आहे ना त्याची पण, आता हे जे फुटाणे आहे ते पण थोडेसे भाजून घेतले, लसूण थोडासा भाजून घेतला, मग त्याची पेस्ट केली किंवा पुदिना कोथिंबीर ते निवडून आणि मग ते पण त्याची पण कच्ची ते भाजून न घेता त्याची पण कच्ची पेस्ट काढलेली आहे। आणि हा जो किस केलेला होता ना तो पण असा थोडा असा म्हणजे असा गुलाबी असा काळा न होऊन देता असा गुलाबी झाला आणि तोही भाजून काढलेला आहे। आता याची सगळ्यांची ना पेस्ट काढून घ्यायची आहे। आता मसाला जास्त होता, जवळजवळ 20 ते 25 लोकांसाठी हा चिकन होतं, मग तो मसाला जास्त होता म्हणून तो पाट्यावर का वाटला नाही आणि मग त्याची पेस्ट काढून घेतलेली आहे, पाणी न घालताच या सगळे मसाल्याची पेस्ट काढून घेतलेली आहे। आता बाकीचे मसाले भाजले आणि त्याची पेस्ट काढली, तो व्हिडिओ काय स्किप झाला, फक्त कांदा कसा भाजला तोच व्हिडिओ दाखवला। बाकीचेही सगळे मसाले असेच भाजून घेतले, बघा कांद्याची पेस्ट काढली। आता सगळ्या ज्या पेस्ट काढलेल्या आहे ना आलं लसूण पुदिना कोथिंबीर, आता ही पुदिना कोथिंबीर सगळ्या पेस्ट अशा वेगवेगळ्या ठेवलेल्या आहे। आता फुटाणे आणि बाजरी एका ठिकाणी पेस्ट काढलेली आहे। आता ह्यो मसाला ना शिजवायचा आहे, चिकन शिजवताना हा मसाला टाकायचा आहे आणि तो आलं धने याला खलसणी असं म्हणतात, आलं धने आणि लसूण यांनी ही खलसणी शिजताना टाकलं ना तर खूपच छान भाजी चव आणखीनच वाढती। आता हे जवळजवळ 3 ते 3.5 किलो चिकन आहे, ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने थोडं धुवून घेतलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये 2 चमचे पोह्याचे चमचे हळद टाकलेली आहे, 2 ते 3 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि वाटण केलं ना धने आलं आणि लसूण त्याला खलसणी असं म्हणतात, तेही याच्यात टाकलेलं आहे चिकनमध्ये। आता हे सगळं चिकनला लावून ना थोड्या वेळ ठेवलेलं आहे, 5 ते 10 मिनटं सगळं लावून। आता एक मोठा असा कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे 3-3.5 किलो चिकन एवढं बसल असं घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून तेल तापलेलं आहे। आता याचं ना कसं शिजवायचं, जास्त शिजलं की ते गाळ होतो आणि कमीही शिजलेलं चालत नाही, ते पाहू। आता हे चिकन ज्यावेळेस हळद मीठ आणि सगळं आपण लावून याच्यामध्ये टाकलेलं आहे ते चांगलं असं तेलातच, पाणी न टाकता तेलातच असं जवळजवळ 30 ते 40% असं तेलातच हे चिकन शिजून घ्यायचं आहे। झाकण न लावता मधून हलवून आणि हे चिकन 30 ते 40% तेलातच शिजवून घेतलेलं आहे। आणि एकीकडं कोमट पाणी करून ते पाणी एक पातेलं पाणी टाकून आणि आता याच्या शिट्ट्या घ्यायची, एकच शिट्टी घ्यायची, वाफ दाबून ठेवायची, एवढ्याच्यात चिकन छान शिजलं जातं। आता हे वाटण केलं ना त्याच्यात फक्त पातेलं घेतलेलं आहे मोठं बूड लावून आणि वाटण केलं ना आपण कांदा फुटाणे सगळं आलं लसूण कोथिंबीर ते सगळं वाटण तेल टाकून तेलामध्ये हा मसाला वाटण फक्त काही न टाकता, सुके मसाले कोणतेच न टाकता तेलात ना चांगलं हे मसाले शिजवून घेतलेले आहे।
एकही मसाला टाकलेला नाही, फक्त जे वाटणाचे मसाले होते ना तेवढंच टाकून हे चिकन शिजून घेतलेलं आहे. हे मसाला शिजून घेतलेला आहे. आता याच्यात ना हळद टाकलेली आहे, 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि चिकन मसाला टाकला आहे. जवळजवळ 6 ते 7 चमचे पोह्याचे चिकन मसाला टाकला आहे. आता थोडंसं मसाला खाली लागायला लागलं आहे ना, म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे मसाले कच्चा, जे मसाले टाकले ना सुके, त्याचा कच्चापणा जातो. आणि आपला काळा मसाला होता, कोथिंबीर मसाला, तो टाकलेला आहे 2 चमचे. आणि पाणी टाकून हे सुके मसाले आणि वाटण केलेले मसाले चांगले तेल सुटूपर्यंत शिजून दिलेले आहे. आता हे चिकन पण इकडं चांगलं असं 40% शिजलेलं आहे. मग मी त्याच्यात उकळलेलं पाणी टाकलं आणि आता याची एकच शिट्टी घ्यायची आणि झाकण लावून वाफ काढायची नाही. व्यवस्थित असं चिकन कच्चंही नसतं आणि जास्त शिजत पण नाही. आणि आता इकडं ना पाणी टाकलेलं आहे थोडंसं, मसाले शिजले, चांगले तेल सुटलं, पाणी टाकलं आणि आता याची वाफ पण निघालेली आहे. आणि आता चिकन शिजलं का नाही ते पाहून आता याच्यात शिजलेलं चिकन टाकून द्यायचं. आता भाजीत मसाले ज्यावेळेस आपण शिजून घेतले ना त्यावेळेस थोडंसं पाणी टाकलेलं होतं, कारण हे सूपचं जे पाणी असतं याला उकळी आलेली आहे. आता हे थोडंसं घट्टच आहे. आता हे शिजलेलं चिकन ते याच्यात टाकून देते.